स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा केवळ विचारच न करता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करीत महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिलं महिला विद्यापीठ सुरू करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज जयंती 18 एप्रिल 1858 या वर्षी रत्नागिरी या जिल्ह्यातील शिरवली या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता। फर्ग्युसन महाविद्यालयात ते गणित विषय शिकवत। विधवा विवाहोत्तेजक मंडळी, अनाथ बालिकाश्रम, महिला विद्यालयाची त्यांनी स्थापना केलेली होती। जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी या पुस्तकाने प्रेरित होऊन 1916 या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली होती, जे आज SNDT म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या नावाने ते ओळखलं जातं। पुणे विद्यापीठ, बनारस विद्यापीठ आणि SNDT विद्यापीठाद्वारे त्यांना DLIT या पदवीने सन्मानित करण्यात आलं होतं। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाने त्यांना LLD ही पदवी देखील मिळालेली होती। त्यानंतर पद्मविभूषण पुरस्काराबरोबरच भारत सरकारचा सर्वोच्च असा पुरस्कार भारतरत्न या पुरस्काराने 1958 या वर्षी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं। लुकिंग बॅक या नावाने त्यांनी आत्मचरित्रही लिहिलेलं होतं। त्याचबरोबर वसंत कानेटकर यांनी त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्यांच्या जीवनावर हिमालयाची सावली हे नाटक देखील लिहिलेलं आहे।